नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या आपल्या चॅनल हॅलो किसानवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण घेऊन आलो ती म्हणजे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. म्हणजे थोड्याच वेळात आता शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे मित्रांनो आता जमा होणार आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेती किंवा विविध क्षेत्रातील सर्वात अगोदर माहिती आपल्या ह्या चॅनलवर मिळते. चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आताच्या घडीची मोठी बातमी ती म्हणजे 22,34,934 शेतकऱ्यांना आता मित्रांनो नुकसान भरपाईची मदत ही मिळणार आहे. तर त्या मदतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे हे आपण आता बघणार आहोत. पण कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार नाही हे पण आपण मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, मला स्किप करू नका, कारण ही जी माहिती आहे ही अधिकृत वेबसाईटवरून घेऊन मित्रांनो नंतर आम्ही ती ट्रान्सफर करून तुम्हाला सांगत आहोत मित्रांनो टोटल डिटेलमध्ये. तरी मित्रांनो, व्हिडिओला मधात स्किप करू नका. मित्रांनो, आता आपण त्याचा धावता आढावा घेऊ. ती म्हणजे राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या 22,34,934 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी मित्रांनो मदत जाहीर केलेली आहे. मित्रांनो, ती मदत म्हणजे ह्या निधीसाठी मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार आहे 3,936 कोटी रुपयांचा निधी आता राज्य शासनाने मंजूरसुद्धा केलेला आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो, ही मदत आताची नाही मित्रांनो, जी आता समजा आपल्याला माहिती आहे अवकाळी आणि नुकसानग्रस्त झालेला पाऊस पडला होता मित्रांनो, गारपीट झाली होती, ही मदत तेव्हाची नाही मित्रांनो. तर ही मदत 2023 पावसाळी हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. मात्र यापूर्वी मदत घेतलेल्या शेतकऱ्यांना ह्या पिकासाठी म्हणजे तेच पीक जे असेल आणि यापूर्वी त्या पिकासाठी जर त्यांना मदत भेटली असेल तर मित्रांनो त्या क्षेत्रासाठी पुन्हा शेतकऱ्यांना त्या पिकासाठी ती मदत मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना ती मदत पहिल्याने मिळाली नव्हती मित्रांनो, अशाच शेतकऱ्यांना आता ही मदत जी पहिले मिळाली नव्हती म्हणून ही मदत मिळणार आहे मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा समजा आपण जर विचार केला सोयाबीनसाठी जर ती मदत मिळाली असेल 2023मध्येच, तर आता पुन्हा त्या सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना ती मदत मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना ती मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे मित्रांनो ती. तर मित्रांनो, आपण हे बघू की मदतीची मर्यादा किती आणि कोणत्या पिकासाठी किती मदत आहे. तर मित्रांनो, मदतीची मर्यादा पहिल्यांदा 2 हेक्टर होती, आता मदतीची मर्यादा वाढून मित्रांनो आता ती 3 हेक्टरपर्यंत निश्चित करण्यात आली मित्रांनो. पण जर जिरायती पिकासाठी जर आपण विचार केला मित्रांनो 8,500, बागायतीसाठी जर आपण विचार केला मित्रांनो 17,000 आणि बहुवार्षिक पिकासाठी जर आपण विचार केला मित्रांनो 22,500 रुपये अशा स्वरूपाची ही मदत मित्रांनो असणार आहे शेतकऱ्यांना. आता शेतकऱ्यांना मित्रांनो असा सुद्धा प्रश्न असेल की ही मदत मिळणार कधी आहे. परंतु मित्रांनो, 19 फेब्रुवारीच्या मदतीचा शासन निर्णय झाला आहे मित्रांनो आणि अजून बहुतेक ठिकाणी काही ठिकाणी मदत वाटप सुरू झालं आहे, काही ठिकाणी झाला नाही. परंतु मित्रांनो, यामुळे शेतकरी नाराज झाले, त्यांना माहिती. आणि आता ही मदत शेतकऱ्यांना हळूहळू आता म्हणजे काही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाली, काही जिल्ह्यांमध्ये थोडं मागे पुढे होणार, पण आता ही मदत मित्रांनो वाटप सुरू होत आहे. परंतु मित्रांनो, याच्यातले महत्त्वाचे मुद्दे काय, तर महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो 22,34,934 शेतकऱ्यांना मदत मित्रांनो. 2 नंबर मित्रांनो 3,936 कोटी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर झाला आहे. त्यानंतर मित्रांनो 3 हेक्टरपर्यंत मदतीची मर्यादासुद्धा वाढवून झाली. 4 नंबर मित्रांनो जिरायतीसाठी जर आपण विचार केला तर 8,500 रुपये, बागायतीसाठी विचार केला तर 17,000 रुपये आणि त्याचप्रमाणे बहुवार्षिक जे पिके असतात मित्रांनो त्यासाठी 22,500 रुपये. बरं, मान्यता कधी मिळाली तर मित्रांनो मान्यता मिळाली 29 फेब्रुवारी शासन निर्णय, आता म्हणजे मागच्याच महिन्यात या फेब्रुवारी महिन्यात. त्याचप्रमाणे आता काही शेतकऱ्यांना याचं स्वरूप काय मित्रांनो, तर काही शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आहे, काही शेतकऱ्यांना अजून मिळाली नाही. परंतु मित्रांनो, ही मदत सर्वांना मिळणार आहे. जर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या तालुक्यात किंवा तुमच्या महसूल मंडळामध्ये जर मदत वाटप सुरू झाला असेल तर नक्की कळवा आणि नसेल सुरू झाला तरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही होती मित्रांनो माहिती. धन्यवाद.